नवी दिल्लीतील जंतर मंतरवरच्या आंदोलनातील हिंसाचार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। चौकशीत जैश ए मोहम्मदचा संशयित दहशतवादी हमीम मंडल आणि त्याची मैत्रीण अर्पिता सरकार यांनी आंदोलनात पोलिसांच्या वेशात घुसून गोंधळ घालण्याचा कट रचल्याचं उघड झालं। या दोघांनी इतर अनेक कटही रचले होते। दोघांकडून काही राजकीय नेत्यांची गोपनीय माहिती मिळणं, हनी ट्रॅपद्वारे खंडणी उकळणं, महत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवणं असे अनेक कट रचल्याचं तपासातून समोर आलं। सरकार का इन्वॉल्वमेंट इसमें ऑलमोस्ट कंप्लीट है, क्योंकि जो एक हमने मैटर बताया जिसमें एक सीनियर मिनिस्टर जो हैं उनके बेटे को जब हनी ट्रैप और किडनैप करने की बात हो रही थी तो उसमें हमीम मंडल ने इंगेज किया था अर्पिता सरकार को, और अर्पिता सरकार का उस टाइम पे हमें एक पूरा कम्युनिकेशन पैटर्न मिला है उन सब हैंडल्स के साथ जो पाकिस्तान से ऑपरेट कर रहे थे। इसमें इनकी मतलब इनका प्रॉपरली कम्युनिकेशन हुआ है और अर्पिता सरकार वाज कम्प्लीटली अवेयर ऑफ whatever was she was doing. शिवाजी काळे दिल्लीहून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आतापर्यंत असा दावा आरोप होत होता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह अतुल लेमय सुद्धा म्हणाले होते की या प्रकरणामध्ये काही वेगळा लोक असू शकतात आणि आता हे दोघे समोर येत आहेत। जैश ए मोहम्मदशी संबंध असलेला एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीची मैत्रीण आहे जी या सगळ्या प्रकारामध्ये इन्व्हॉल्व सध्या तरी दिसते। काय अधिक माहिती आहे? हमीम मंडलला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे आणि अर्पिता सरकारला छत्तीसगडमधून अटक करण्यात आली आहे। मात्र हमीम मंडल जो आहे तो जैशेच्या जे दहशतवाद्याशी संबंधित लोक होते, अत्यंत गर्दीच्या ठिकाणी त्याच्या वडिलांचं टेलरिंगचं दुकान आहे, त्या बहाण्याने तो लोकांच्या गाठी भेटी घेत होता अशी माहिती समोर आलेली आहे। आणि दिल्लीमध्ये जे जंतर मंतर आंदोलन सुरू होतं यामध्ये गर्दीचा फायदा घेऊन या ठिकाणी काहीतरी अनुचित प्रकार घडवण्याचा प्रयत्न या दोघांचाही होता। अर्पिता सरकार ही वेगवेगळ्या हाय प्रोफाईल लोकांना हनी ट्रॅप मध्ये अडकवून त्यांच्या माध्यमातून सरकारमधील महत्वाच्या व्यक्तींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती। त्यामध्ये शुभेंदू अधिकारी यांची देखील रेकी करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर देशाच्या विरोधात कट रचण्याचं काम या हमीमने आणि अर्पिता सरकार या दोघांनी केलं होतं आणि देशामध्ये जे शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनामध्ये पाकिस्तानचा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होता, हे जे सातत्यानं संघाच्या वतीने सांगण्यात येत आहे किंवा जे अनेक लोक सांगत होते याचा आता अधिकृत पुरावा आपल्या समोर आलेला आहे असंच या प्रकरणाच्या निमित्ताने म्हणावं लागेल। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। एकूणच हा प्रकार केवढा भयानक होऊ शकला असता हे या निमित्तानं स्पष्ट होत आहे, दिल्लीतल्या आंदोलनाच्या निमित्तानं। धन्यवाद शिवाजी।